या महिलांवर नुकतीच कुटुंब कल्याण नियोजनाची शस्त्रक्रिया झाली आहे। अशात या महिला बेड नसल्यानं फरशीवर झोपल्यात। ना पाणी ना लाईट, दुर्गंधी आणि फक्त कचऱ्याचं साम्राज्य। हे नक्की हॉस्पिटल आहे की गुरांचा गोठा असा प्रश्न तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून पडला असेल। ही घटना कुठली, कधी घडली हेच या व्हिडिओत पाहणार आहोत। अहमदनगर मधील नेवासा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। हॉस्पिटलचं नाव आहे लेडीज FGF हॉस्पिटल वडाळा। आरोग्य विभागाअंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आलं होतं। त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला दाखल झाल्या। जवळपास 110 महिलांवर शस्त्रक्रिया पार पडली। हे 2,500 रुपये याला डोनेशन म्हणून घेण्यात आले। असं यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। हे ऑपरेशन मोफत आहे। पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला आणि चिमुकल्यांना फरशीवर झोपावं लागलं। बेडची व्यवस्था देखील नव्हती। यात आणखी भर म्हणजे पिण्यासाठी पाणी देखील नव्हतं। तसंच शौचाला जाण्याची ही सुविधा नव्हती। काही महिला चिमुकल्या बाळांसोबत आल्या होत्या। लाईटही नव्हती। आजूबाजूला फक्त घाणीचं साम्राज्य। लाईट पण नाही, टॉयलेटला सुद्धा जायला पाणी आणि फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं शस्त्रक्रिया केल्याचा आरोप स्थानिक करतायत। सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आणलाय। इथे लाईटची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती। त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅबवरचं पावसाचं गळालेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये, खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि 140 महिलांचे ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये। हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत। अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे। तर याच्यावरचे संबंधित सर्व जे काही डॉक्टर किंवा जे काही अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असतील, या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे। शनिवारी मध्यरात्री हा संतापजनक प्रकार घडलाय। एकीकडे पाऊस, त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेडची व्यवस्था। त्यामुळे महिला आपल्या चिमुकल्या बाळांसह आपला जीव मुठीत धरून बसल्या होत्या। या काही ठिकाणी महिलांसाठी कुठेही बेड उपलब्ध नाही, इथे लाईट उपलब्ध नाही, पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, शौचालय उपलब्ध नाही। हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं आहे, पूर्णपणे अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाही, जमिनीवर झोपलेले आहे। ज्या रूम मध्ये गेल्यानंतर अतिशय असा घाणेरडा वास येतोय। या हॉस्पिटलमध्ये 140 महिलांचे ऑपरेशन करून इथे लक्ष देण्यासाठी एकही डॉक्टर नाहीये। हॉस्पिटलची क्षमता नसताना जास्त पेशंट ऍडमिट करणं आणि शस्त्रक्रिया करणं तर म्हणजे त्या ठिकाणी तर सुदैवाने एक गोष्ट आहे की कोणत्या महिलेचा मृत्यू झाला नाही। हे गंभीर प्रश्न तयार झालेले आहेत। निश्चितच त्याबद्दल चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सिव्हिल सर्जन असतील, तालुक्याचे आरोग्य अधिकारी त्यांचं त्याबद्दल कारवाई करावी। सुनील भोंगळे, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।